अकोला तालुक्यातील गुडधी येथील ग्रामस्थांनी 136 गावठाण प्लॉट कायम ठेवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयाच्या वरांड्यात ठिय्या आंदोलन केले। 1994 मध्ये शासनानं गावठाण विस्तार योजनेअंतर्गत प्लॉटचे पट्टे व ताबा दिला असूनही आजपर्यंत रस्ते, वीज, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। शासनानं ताबा परत न घेता हीच जागा केंद्रीय विद्यालयासाठी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे 136 कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगत प्रस्तावित निर्णय तातडीने रद्द करावा, प्लॉट कायम ठेवून नियोजनबद्ध वाटप करावे, अन्यथा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। आज रोजी 6 तारखेला आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं की सदर ही जे केंद्रीय विद्यालय त्यांनी गोदीमध्ये दिलं ती न देता 136 कुटुंबाला ती जागा परत देऊन त्या ठिकाणी त्या लोकांना 136 कुटुंबांना भूखंड देऊन ती जागा त्यांना त्यांच्या ताब्यात द्यावी, परंतु कलेक्टर त्याच्या कोणती दखल न घेता आज परत कलेक्टरला स्मरणपत्र देण्यासाठी आम्ही आलेलो आहे। आमची कलेक्टरना विनंती आहे की त्या 136 कुटुंबांना जे भूखंड 1994 मध्ये वाढीव कुटुंबाच्या हिशोबाने दिले होते, आज रोजी सुद्धा ते वाढीव कुटुंब हिशोबाने 136 कुटुंबांना ते प्लॉटचे वाटप करून या 136 कुटुंबांना न्याय देण्याची या ठिकाणी कलेक्टरने भूमिका बजावली पाहिजे। कारण कलेक्टर हा या जिल्ह्याला मुख्य असल्यामुळे जनतेचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा 136 कुटुंबांना त्यांनी ते प्लॉट दिले पाहिजेत। 30-35 वर्ष झाले 94 मध्ये जागा मिळाली। आता आम्हाला रेल्वेची जागा, आता आम्हाला उठून देतो उद्या, तर आम्ही जायचं कुठं? आता त्याने काही सुविधा असल्याच्यानं आम्ही गेलो नाही। आता काही वयस्कर गेले, आता आम्हाला येऊन 25 वर्ष झाले, पण तरी आम्हाला आमची हक्काची जागा मिळत नाही। तर आता उद्या आम्हाला जर जायला निघालं तर कुठे जायचं आम्ही? एवढेच की आम्हाला हक्काची जागा द्या। न्यूज एक्सप्रेस करिता प्रतिनिधी नौशाद पटेल, अकोला।